नागपूर महाएल्गार आंदोलनामुळे आता वाटले होते की शेतकऱ्याचा सातबारा आता खरोखरच कोरा होणार आणि शेतकऱ्याचे सोन्याचे दिवस येणार। पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता हे आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सर्व शेतकरी नेत्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा केली आणि 30 जून 2026 ही तारीख निवडली कर्जमाफीसाठी। म्हणजे त्यांची समिती होणार, ती समिती अभ्यास करणार। म्हणजे हे निवडून आल्यापासून अभ्यासच चालू आहे, पण यांचा अभ्यासच काही पूर्ण व्हायला की शेतकऱ्याचं कर्जमाफी कशी करावी यांना अजून ते अभ्यासच यांचा संपत नाहीये। म्हणजे आपण त्या अभ्यासाची वाट पाहायची, त्यांचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला कर्जमाफी भेटेल याची काही गॅरंटी आहे की नाही त्याची नाही। पण आता त्यांनी जे आंदोलन होतं ते चर्चा करून बंद केले। म्हणजे आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि काय करायचे हे सुद्धा कळायला तयार नाही शेतकऱ्याला। मागे आपल्या मुख्यमंत्री साहेबाचा फोटो खाली कॅप्शन मध्ये अनाजी पंत म्हणून असे लिहिले होते आणि तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता। आता हे सत्य वाटायला लागले शेतकऱ्याला, खरोखर साहेब तुम्ही अनाजी पंत आहात की काय? म्हणजे तुम्ही शब्दाचे खेळ खेळून शेतकऱ्याला भूलथापेमध्ये ठेवायचं काम करत आहात।